अध्यक्ष महोदय, प्रस्ताव स्वयंस्पष्ट आहे. प्रस्तावामध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर जी आंदोलनं, मोर्चे, अन्न सत्याग्रह इत्यादी माध्यमातून या विषयावर राज्यातलं संपूर्ण वातावरणच झळून निघालं आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील केवळ मराठाच नाही तर महाराष्ट्रातील अन्य समाजाचे लोक सुद्धा या सगळ्या आंदोलन आणि आंदोलनावरनं होणाऱ्या चर्चा आणि त्या पार्श्वभूमीवर होणारा आपलं अधिवेशन आणि त्यामध्ये असलेला 293चा प्रस्ताव यावर सरकारची भूमिका काय येईल, या सदनामध्ये सन्माननीय सदस्य दोन्ही बाजूची आपापली भूमिका काय मांडतील आणि त्या भूमिकेवर एका अर्थाने लक्ष ठेवून सकारात्मक या चर्चेची अपेक्षा धरून बहुतांश समाजातली लोक, मग मराठा समाज असो किंवा ओबीसी आमचा समाज असो किंवा अन्य धनगर समाज असो किंवा अन्य समाज असो, ही अपेक्षा ठेवून आहे. या सदनामध्ये या विषयावर चर्चा होताना अध्यक्ष महोदय, स्वाभाविक आहे या प्रस्तावात म्हटल्याप्रमाणे आरक्षण आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून न बघता सर्वच राजकीय पक्षांनी चर्चा विमर्शाच्या माध्यमातून आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्याची आवश्यकता, अन्य आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध असणे, याबाबत करावयाची कारवाई व शासनाची भूमिका, अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही मांडलाय. अध्यक्ष महोदय, काल एका दुर्घटना घरात कोणाची झाल्यामुळे मी या सदनामध्ये नव्हतो, पण काल जे सदस्य या सभागृहात बोलले त्यांची भाषणाची मी माहिती घेतली. मी सुरुवातीलाच या आमच्या अपेक्षेप्रमाणे ते झालंय की नाही याच्यावर भाष्य करत नाही, कारण मीच तो मांडलेला प्रस्ताव, त्या प्रस्तावातल्या माझीच विनंतीला मीच छेद द्यावा हे काही बरोबर नाही, म्हणून मी त्याच्यावर आता भाष्य करत नाही. अध्यक्ष महोदय, या आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज एकवटतोय आणि वर्षानुवर्षाची जी मागणी आहे ती पुन्हा पुन्हा करतोय. अध्यक्ष महोदय, आज या सभागृहामध्ये माझं मत मांडताना मी थोडा अस्वस्थही आहे आणि माझ्या आयुष्यातील एक वेदनादायी क्षण असावा अशी माझी त्याबद्दलची भूमिका आहे. याचं कारण अध्यक्ष महोदय, की हा प्रस्ताव मांडण्याआधी माझ्या हातामध्ये 7 डिसेंबर 2016 त्याचे मिनिट्स आहेत. अध्यक्ष महोदय, आज आपण 13 डिसेंबरला आहोत 2023 आणि 7 डिसेंबर 2016ला अध्यक्ष महोदय अशाच पद्धतीचा प्रस्ताव मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठीचा मांडण्याची मला संधी मिळाली, मी तो मांडला. अध्यक्ष महोदय, वेदना यासाठी अध्यक्ष महोदय की तो प्रस्ताव मांडल्यानंतर 2016ला त्या विषयावर चर्चा झाली, कारण मोठ्या प्रमाणात मोर्चे, आंदोलन, मूकमोर्चा यातनं एक मोठं ऐतिहासिक आंदोलन उभं राहिलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सरकारने अध्यक्ष महोदय एक मोठा संघर्ष संपला आणि समाजाला न्याय मिळावा अशा पद्धतीचा कायदा केला. तो सर्वोच्च न्यायालयात टिकला. तो माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये तो कायदा झाला. अध्यक्ष महोदय, प्रत्यक्षात त्याचा परिणाम काय झाला? समाजात तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले, याला एक गती मिळाली. ती गती मिळाल्यानंतर अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयामध्ये काही लोक गेली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये या कायद्याला त्या ठिकाणी नाकारण्यात आला. माझ्या समाजासाठी आरक्षण मिळाले आणि त्याच्याला गती मिळाल्यानंतर आता हे सगळा प्रश्न संपला, न्याय मिळेल अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेस 2016ला आम्ही मांडली. आज पुन्हा एकदा तीच मागणी मांडण्याची वेळ या सदनातल्या सगळ्याच सदस्यांवर आली आणि म्हणूनच्या अध्यक्ष महोदय वेदना आहेत. अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला या ठिकाणी मान्य देवेंद्रजींचे अभिनंदनही करीन. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेला मी मागणी केली होती यावर चर्चा करताना, ती म्हणजे या अगोदरच्या सरकारमधल्या सुद्धा काही मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नांनाही आपण त्या ठिकाणी अप्रिशिएट केलं पाहिजे. वडेट्टीवार साहेब, मग तो राणे समितीचा असेल, तो पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा प्रयत्न असेल, त्या ठिकाणी असलेल्या विविध समित्या असतील, त्यांचा प्रयत्न सुद्धा
त्यांचा हेतू आणि उद्देश मराठा समाजाला न्याय मिळावा, न्याय द्यावा अशा पद्धतीचाच होता, असा समज माझा असल्यामुळे मी त्यांच्या बाबतीत सुद्धा नकारात्मक भूमिका घेत नाही अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, आज ऐरणीवर आलेला प्रश्न आणि मराठा समाजाची असलेली भूमिका आणि त्यातली अगतिकता का, या भूमिकेला या सदनाने समजून घेतलं पाहिजे आणि या सगळ्याच्या बाबतीत प्रत्यक्षपणे कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण हे मिळवण्याच्या भूमिकेमध्ये मला असं वाटतं की त्यावेळेला मागासवर्गीय आयोग स्थापन करून पहिल्यांदा मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठीच्या आरक्षणासाठी सर्वेक्षण करण्याची भूमिका, सर्वेक्षण ॲट लार्ज स्केल, सर्वेक्षण ॲट इक्विव्हॅलंट स्केल, सर्वेक्षण ॲट व्हेरी नेसेसरी स्केल, हा त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला. आणि मग गायकवाड आयोग त्या ठिकाणी नेमलं गेलं आणि त्यातनं तो कायद्याचं रूपांतर झालं, जे मुंबई उच्च न्यायालयामध्ये टिकलं. इनिशियली सर्वोच्च न्यायालयामध्ये स्टे मिळाला नाही आणि सरकार बदललं आणि त्यानंतरच्या तारखेला किंवा तारखांना, एक नसेल अन्य असू शकतील, हे आरक्षण जे होतं ते आपल्या हातून निघालं, नाकारलं झालं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय, आर्थिक सामाजिक दृष्टीने मागास समाज आहे की नाही याच्या आकडेवारीचा मूळ प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मागणी इथून करा, तिथून करा, त्या बाजूने करा, या बाजूने करा, मला असं वाटतं सदनाच्या सगळ्यांचीच भूमिका आहे की आरक्षण जे काय आपल्याला मिळेल ते आपल्याला 100% टिकणारं असलं पाहिजे. ते उद्याच्या न्यायालयाच्या कसोटीमध्ये टिकलं गेलं पाहिजे. उद्याच्या न्यायालयाच्या कसोटीमध्ये जर त्याला आव्हान दिलं गेलं तर दिल्या गेलेल्या आव्हानाला सुद्धा पार करण्याची क्षमता, ताकद आणि त्यामध्ये असलेला अभ्यास, पूर्वाभ्यास हा पूर्ण असला पाहिजे पृथ्वीराज चव्हाण साहेब, असं त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मत आहे. आज या ठिकाणी मला वेगळ्याने सांगण्याची गरज नाही आहे, पण समाज ही अपेक्षा करतोय, माझा समाज, मराठा समाज, आपला समाज ही अपेक्षा करतोय की आम्हाला हे आरक्षण हवंय, म्हणजे त्याला मिळालंय, ह्याला मिळालंय, त्याला मिळालंय म्हणून आम्हाला मिळावं असं नाही. प्रत्यक्ष परिस्थितीने नडलेला अडलेला आमची लोक आहेत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सर्वसाधारणतः 30% महाराष्ट्रातील लोकसंख्या जर मराठा समाजाची असेल तर अध्यक्ष महोदय, शासकीय आणि निमशासकीय सेवेतील अ ते क संवर्गात मंजूर पदांच्या तुलनेमध्ये अ वर्गामध्ये मराठा समाजाची केवळ 11%च ही शासकीय निमशासकीय सेवेत आमची मुलं आहेत, मुलं मुली दोन्ही. म्हणजे अध्यक्ष महोदय, ब वर्गामध्ये केवळ 10.86, क वर्गामध्ये 16.09, ड वर्गामध्ये 12.06. अध्यक्ष महोदय, समाज 30%, अन्य कोणाचे आरक्षणाला धक्का लागू नये. भुजबळ साहेब, आमची हीच भूमिका आहे आणि त्यामुळे कोणाच्याही आरक्षणाला विरोध करण्याचं कारण नाही. पण जर आमच्या मुलांना, आमच्या त्या ठिकाणी अडचणीत असलेल्या पुढच्या पिढीला, आमच्या असलेल्या दुरावस्थेला, आमच्या असलेल्या मागासपणाला, आमच्या असलेल्या आर्थिक आणि शैक्षणिक असुविधांची आकडेवारी ही जर या सदनातल्या सभागृहात जर नाही मांडायची तर अध्यक्ष महोदय कुठे मांडायची? काही लोकांच्या मनात हा प्रश्न येईल की हे तर हा पुस्तक आमच्याकडेही आहे, ही आकडेवारी इथे मांडून उपयोग होईल की नाही होईल. माझं व्यक्तिशः मत आहे पृथ्वीराज चव्हाण साहेब, आपण या ठिकाणी सर्व विषय मांडणे का पाहिजेत? एक तर त्यासाठीच लोकांनी आपल्याला इथे पाठवले, नंबर 1. नंबर 2, इथे होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून एक वायुमंडळ जे महाराष्ट्रात निर्माण होईल, त्यातनं ज्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे की मराठा समाज मागासलेला आहे की नाही, त्यांचा गैरसमज दूर होईल. नंबर 3, या पद्धतीच्या चर्चेतनं निर्माण होणाऱ्या ज्या बातम्या विविध समाज माध्यम किंवा वृत्तपत्रातून बाहेर येतील, त्या समाजामध्ये सर्वदूरपणे या गोष्टीवर एकमत व्हायला सर्व महाराष्ट्र एकत्र येईल. आणि मला असं वाटतं की या चर्चेचा उपयोग सुद्धा न्यायालयात न्याय निवाडा करणाऱ्या बसलेल्या आमच्या मंडळींना आमच्यापेक्षा जास्तच अक्कल आहे, आमच्यापेक्षा जास्तच कायदा कळतोय. पण अध्यक्ष महोदय, आम्हाला कधी कधी असं वाटतं न्याय निवाडा करायला बसलेल्या
न्यायाधीशांवर आम्ही टीका टिप्पणी करू शकत नाही, करणार नाही. त्यांच्यावर आक्षेप घेण्याचा विषय सदनात असू शकत नाही. पण न्याय निवाडामध्ये ज्या आकडेवारीला आणि ज्या पद्धतीच्या आलेल्या समोर गोष्टींना मागासलेपणा स्पष्ट होतोय तो अजून पोहोचवला पाहिजे. तो पोहोचवला तर महाराष्ट्राचं हित आहे. म्हणून हे मांडणं आवश्यक आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, भारतीय प्रशासन सेवेतील आमच्या मराठा समाजाचं प्रमाण किती? 6.92. थेट निवड भरतीद्वारे प्रमाण किती? 0.27%. 1% सुद्धा नाही. अध्यक्ष महोदय, मराठा समाजाचे भारतीय पोलीस सेवेतील प्रमाण 15.92%. अध्यक्ष महोदय, 30-32% समाज आहे. भारतीय वन सेवेमध्ये आम्ही 7.87%, 8% पण नाही. अध्यक्ष महोदय, या पद्धतीची परिस्थिती समोर असताना अध्यक्ष महोदय, मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ 4.30 पदे मराठा समाजातील उच्च शिक्षितांनी धारण केली आहे. म्हणजे 5% सुद्धा नाही. अध्यक्ष महोदय, ज्यांना मिळाले त्यांना लखलाभ लागो. पण अध्यक्ष महोदय, शेती हा व्यवसाय करून काम करणारा आमचा मराठा समाज एका बाजूला त्या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि नेहमी येणारे विविध प्रश्न डोळ्यासमोर असताना त्या शेतीवरनं निघणारं उत्पन्न आणि त्यामुळे येणारे डोळ्यातले अश्रू आणि दुसऱ्या बाजूला थेट सेवा असो किंवा अन्य प्रशासकीय सेवा असो किंवा आमच्या उच्च शिक्षितांनी धारण केलेला नोकरीचा टक्का असो, यामधलं प्रमाण 5% सुद्धा नाही. अध्यक्ष महोदय, पदवी अभ्यासक्रमातील प्रमाण किती? अध्यक्ष महोदय, अभियांत्रिकी, पदव्युत्तर, पदविका यामध्ये प्रवेशाचं प्रमाण होतं 7.3%. वैद्यकीय पदवी, पदव्युत्तर पदवीमध्ये होतं 6.4%. इतर म्हणजे सर्वसाधारण मानवविद्याशास्त्र, वाणिज्य, व्यावसायिक मध्ये 4% पण नाही, 3.89%. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एका बाजूला पारंपरिक व्यवसायामध्ये शेतीमध्ये असणाऱ्या अडचणी आणि त्यातनं होणार दुःख, आणि दुसऱ्या बाजूला नोकरीमध्ये, निमशासकीय सेवेमध्ये, पदवीधरांमध्ये, ब मध्ये या ठिकाणी असलेलं प्रमाण हे त्या ठिकाणी अतिशय वेदना देणार आहे. अध्यक्ष महोदय, 70% मराठा कुटुंब कच्च्या घरामध्ये राहतात अशा पद्धतीची माहिती. अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणामध्ये आज कुठलाही विषय समोर घेतला की आपल्या सगळ्यांसमोर जे आपलं कामच आहे, मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करा, मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करा. अरे आमच्या मराठा मलाबळांचा मानवतावादी दृष्टिकोनातून कधीतरी विचार होणार आहे का? याचं वायुमंडल या सदनातून न्याय निवाडा करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 70% आमच्या लोकांना कच्च्या घरात राहावं लागत असेल आणि 37% मराठा कुटुंबे शेतामधील तात्पुरत्या निवारात राहतात, शेतातल्या निवारात राहतात. 37% लोक. अध्यक्ष महोदय, मागासलेपणा सिद्ध करायला अजून हवंय काय? अध्यक्ष महोदय, जे कोर्टात जात आहेत, ज्याला विरोध करतायत, त्या सगळ्यांपर्यंत ही आकडेवारी पोहोचते का? मी आपल्या माध्यमातून हे म्हटलं तर चुकीचं होणार नाही भास्करराव, की त्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा डोळे उघडे ठेवावेत आणि या सदनातल्या होणाऱ्या चर्चेला आणि येणाऱ्या प्रत्यक्ष आकडेवारीला कुठेतरी विचार करावा. ही साथ इथून घालावी लागते. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव. अध्यक्ष महोदय, माझा रोष कोणाच्या विरोधातला नाहीये. हे जर आकडे अजून मागासलेपणा दाखवत नसतील की शेतामध्ये 37% लोकांना आमच्या मराठा समाजाच्या राहायला लागत असेल तात्पुरता निवाऱ्यात, दुसरा मागासलेपणा अध्यक्ष महोदय या ठिकाणी असण्याचं काय आहे? अध्यक्ष महोदय, 58% कुटुंबामध्ये स्वयंपाक घर पण नाही. अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये आपला समाज त्या ठिकाणी राहतोय. आणि म्हणून मी म्हटलं, वेदनादायी हा प्रसंग आहे की पुन्हा आपल्याला या सदनामध्ये 2016 नंतर परत हीच चर्चा करायला लागते. अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी तो आत्महत्यांचा आकडा माझ्याकडे असलेला जुना आहे, त्यामुळे तुम्ही मांडत नाही की त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आत्महत्यामध्ये आमचा मराठा समाजाचेच मुलं त्या ठिकाणी दिसत आहेत. कोणाची आत्महत्या ही दुर्दैवीच आहे, पण एका पर्टिक्युलर समाजाच्या युवकाची आत्महत्या माझ्याकडे असलेल्या जुन्या आकड्यानुसार 23.56% जर असेल तर ती मला वाटतं अतिशय वेदनादायी अध्यक्ष महोदय आहे. स्थलांतरामध्ये आमचा टक्का जास्ती आहे.
शहराकडे स्थलांतर झालं तर आमचा समाज शहराकडे आल्यावर काम काय करतो अध्यक्ष महोदय? तर तो हमाल, माथाडी, डबेवाला, घरगडी, गोदीकाम 53% शहरांमध्ये ही कामं करण्याची दुर्दैवाने, मी म्हणेन त्याला दुर्दैवाने ती अडचण समोर येऊन तो लाचारीने करत असेल. कोणाला चांगलं जीवन नको अध्यक्ष महोदय? आरक्षणाविना चांगलं जीवन मिळालं तर कोणाला नको आहे? पण आज आरक्षणाशिवाय गत्यंतर नाही. पुरेसं आरक्षण शिक्षणामधलं, पुरेसं आरक्षण नोकऱ्यांमधलं आणि ते कायम टिकणारं. अध्यक्ष महोदय, या पद्धतीची परिस्थिती आणि आवश्यकता समाजाची आहे. मराठा समाजातील 88.81%, अध्यक्ष महोदय आकडा डोळं दिपवणार नाही म्हणे मी, डोळे एका अर्थाने आश्चर्यचकित करणार आहे की आमच्या महिलांना उदरनिर्वाहासाठी शारीरिक श्रमाची कामं, मग शेतातलं असेल किंवा अन्य ठिकाणचं असेल, या आमच्या माता भगिनींना 88.81%. अध्यक्ष महोदय, याचा अर्थ 10-12% मराठा समाजातल्या आमच्या भगिनी या सुखवस्तूने राहत आहेत आणि 88% या उदरनिर्वाहासाठी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय वणवण भडकतात. अशा पद्धतीची स्थिती आहे. शैक्षणिक दर्जाच्या बाबतीत सुद्धा मी मगाशी आकडेवारी सांगितली अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आर्थिक दर्जाच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर दारिद्र्य रेषेखालील मराठा समाजाचा विचार करायचा झाल्यास 72.82% मराठा कुटुंबे यांचे उत्पन्न गतवर्षी सरासरी 50,000 प्रतिवर्षापेक्षा कमी आहे. 50,000 रुपये प्रतिवर्षापेक्षा कमी अशी जर 72% लोक असतील आणि अशी आकडेवारी सांगत असतील आणि दारिद्र्य रेषेखालील 37.28%, तर याचा अर्थ अध्यक्ष महोदय आर्थिक दर्जा मराठा समाजातल्या आमच्या लोकांचा काय आहे याच्यापेक्षा वेगळं काही सांगायची गरज नाही. आणि म्हणून टिकणारं आरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, विविध कृषी व अकृषी कारणांसाठी संस्थात्मक तसा संस्थाबाह्य सूत्रांकडून कर्ज घेणारी जी लोक आहेत त्यामध्ये 52% मराठा समाजाची लोक अध्यक्ष महोदय आणि 49% मराठा कुटुंबाकडे कोणतेही वाहन नाही आणि 47% मराठा कुटुंबाकडे दुचाकी आणि फक्त 0.53% चारचाकी धारक आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय ट्रॅक्टरसाठी सुद्धा या सगळी ऍक्टिव्हिटी मी पटलावर ठेवीन अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या परिस्थितीत ना बोला बोला मी तर न्यायालयाला विनंती करतो की त्यांनी ऐकलं पाहिजे. बोला आपण बोला. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी वकील आहेच. बसून बसून बोलू नका. बसून. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी भले याच्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली असली तरी त्यांची माझा दोघांची मागण्यानी समज एकच आहे. फक्त मार्ग वेगळे आहेत अध्यक्ष महोदय. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आरक्षण दिलं ते सर्वेक्षणाविना दिलं आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं आरक्षण ते कोर्टात टिकलं नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे काल बोलताना ते म्हणाले की सरकार बदललं आणि आरक्षण गेलं कारण बाजू मांडली नाही. तर खरं तर हिअरिंग पूर्ण झाली होती आणि सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांचं आल्यानंतर जजमेंट आलं अध्यक्ष महोदय. पण बदल आहे की मी देवेंद्रजींचं अभिनंदन कौतुक यासाठी केलं की त्यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा मागासवर्गीय आयोग निर्माण केला, सर्वेक्षणाचं काम पूर्ण केलं, क्वांटिफायबल डाटा कलेक्ट केला, हिस्टॉरिकल रेफरन्स कलेक्ट केले. त्याचं क्वांटिफायबल डाटा कलेक्ट करण्याचं व्हॉल्यूम हे आपल्या सगळ्याच्या बाबतीत होतं, त्याच्यापेक्षा जास्त होतं. त्या आधारावर आरक्षण टिकलं. कदाचित काही लोकांना माहीत नसेल, आपल्या मागे बसून कॉमेंट करतायत, त्यांना मी सांगू इच्छितो ते आरक्षण टिकलं, ते इम्प्लिमेंट झालं, त्यात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले, त्यांना नोकऱ्या मिळाल्या आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकलं. सरकार तुम्ही पालकमंत्री होतात ते झालं, त्या काळामध्ये ते व्यापकच झालं. तरी पण मी आज दोषारोपण त्यावर करणार नाही, कारण पुन्हा दोषारोपण करण्यात आपण तासनतास घालो. समाजाला त्याच्याशी काही संबंध नाही. समाजाला आरक्षण 100% मिळावं या पद्धतीची कल्पना आहे. अध्यक्ष महोदय, या आरक्षणाचा इतिहास सांगण्याची आवश्यकता नाही. अध्यक्ष महोदय, आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 15(4) व 16(4) मध्ये समाविष्ट केलेले आरक्षणाचे लाभ व फायदे मिळण्यास आम्ही हक्कदार आहोत अशा पद्धतीची भूमिका न्यायालयासमोर सुद्धा खाजगीरित्या मांडली समाजाने, सरकारने तर मांडलीच, पण समाजातल्या मंडळींनी त्या ठिकाणी मांडले अध्यक्ष महोदय. आणि मग
या सगळ्याला 1982 पासून प्रथम मागणी केल्यानंतर 80 पासून आमचे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी केलेल्या मागणीनंतर त्यांनी स्वतःच केलेलं आत्मबलिदान आणि त्यानंतर या सगळ्याला न्याय मिळावा अशी समाजाची अपेक्षा होती आमच्या अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मराठा समाजाचे 1978 पासून शरद पवार साहेब, बाबासाहेब भोसले साहेब, वसंतदादा पाटील साहेब, शिवाजीराव पाटील साहेब निलंगेकर, शंकरराव चव्हाण साहेब, पुन्हा शरद पवार साहेब व नारायण राणे साहेब, विलासराव देशमुख साहेब, अशोक चव्हाण साहेब आणि व पृथ्वीराज चव्हाण साहेब येतो ना. त्यामुळे या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय नारायणराव राणेजी आणि पृथ्वीराज चव्हाणजी या दोघांचा कार्यकाळामध्ये आपण असं म्हणू शकू किंवा मी तरी असं म्हणेन की त्या काळामध्ये प्रयत्न तर झालेच. ते प्रयत्न इट कॅन बी डिबेटेबल, पण प्रयत्न झाले हे काही नाकारता येण्याचं काही कारण नाही. पण अध्यक्ष महोदय, समाजाच्या मनात हाही प्रश्न आहे की मग या 1978 पासून हा मागासलेपणा त्या ठिकाणी सर्वदूर आयोगासमोर न्यायालयासमोर आवश्यक असेल तर आणण्यामध्ये आम्ही कमी का पडलो? स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचं आत्मबलिदान दिल्यानंतर सुद्धा त्या सगळ्या विषयामध्ये आपण 2 पावलं गांभीर्याने पुढे गेलो का नाही गेलो? प्रश्न अनुत्तरित आहेत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, त्यानंतर आलेलं 1995 मधलं खत्री आयोग असेल, न्यायमूर्ती बापटांचा आयोग 2008 असेल. पृथ्वीराज चव्हाण साहेब, आपल्याला माहिती आहे की न्यायमूर्ती बापटांच्या काळामध्ये 2008 मराठा समाजाच्या समर्थनार्थ 4-3 असताना डॉक्टर अनुराधा भोईटे यांनी अंतिम मिटिंगला गैरहजर होत्या म्हणून जस्टिस बापट यांनी त्यांचे मत खारिज केले. मग 3 झालं आणि जस्टिस बापट साहेबांना संधी मिळाली आणि त्यांनी या विरोधामध्ये मतदान केलं. विरोधातच केलं म्हणतो मी. आयोग होता ना, पण त्याच्या बाबतीमध्ये रेकमेंडेशन काय होतं? देवेंद्र फडणवीसांच्या काळात घेतलेलं आयोगाचं रेकमेंडेशन होतं यांना 16% द्या. बापट समाजाच्या आयोगात जे तुम्ही स्थापन केलं त्याचं रेकमेंडेशन केलं तुम्ही, म्हणजे तुमच्या काळात तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाच्या काळात त्याचं रेकमेंडेशन काय होतं? आरक्षण द्या होतं का? छाती ठोकपणे बोला, सांगा त्याचं उत्तर अध्यक्ष महोदय. समाजाला त्या ठिकाणी अध्यक्ष बापट असू दे का कापट असू दे, माझ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. फडणवीसांनी दिलं तर त्याच्यावर टीका करता तुम्ही भास्करराव. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय काय अरे बसून बोला. अध्यक्ष महोदय चांगलं केलं, मला मदत केली. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मदत तुम्ही केली, मांडा आपलं. कारण मी बराच वेळ स्वतःला थांबवत होतो की ती बॅरिकेटिंग राजकीय बोलायचं की नाही, तर नाही म्हणून होतो आणि मी त्याला तोडण्याची संधी मिळाली. अध्यक्ष महोदय, मी चर्चेला इथपर्यंत आलो की आयोग स्थापन करून आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचं आरक्षण रॅटिफाय करून ते केलं पाहिजे असं मांडण्याची भूमिका केवळ देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हणाले कोर्टाने काय केलं? कोर्टाने ज्या वेळेला केलं ना त्यावेळेला दुर्दैवाने तुम्हाला त्या सरकारमध्ये न घेतलेलं सरकार होतं, त्या सरकारच्या काळामध्ये बाजू मांडली गेली ना अध्यक्ष महोदय. त्यांनी जर तुम्हाला सरकारमध्ये घेतलं असतं, माझा पूर्ण भरोसा आहे अध्यक्ष महोदय, माझा तुमच्यावरही भरोसा आहे की जर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना तुम्ही जर त्या सरकारमध्ये असतात तर ती बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये नीट मांडली गेली असती अध्यक्ष महोदय. माझा तुमच्यावर हा भरोसा आहे अध्यक्ष महोदय. जी चाल ढकल त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजींच्या सरकारच्या काळात झाली ती चाल ढकल तुम्ही होऊ दिली नसते अध्यक्ष महोदय. माझा ह्याच्यावरही भरोसा आहे पृथ्वीराज चव्हाण साहेबांवर की उद्धवजींच्या काळामध्ये त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही आणि न टिकण्याची कारणं कळली नाही तर पृथ्वीराज चव्हाण साहेब लात मारून त्या सरकारमधून बाहेर पडले असते अध्यक्ष महोदय. पण त्यांनी उद्धवजींना प्रश्न विचारलाच असता. त्यामुळे अध्यक्ष महोदय मला राजकारण बोलायला लावू नका. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या पद्धतीने बापट आयोगाने जे मतदान केलं त्या मतदानाच्या आधारावर आमच्या हातून त्यावेळेला आलेली एक संधी गेली अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, ज्याचा उल्लेख तुम्ही केला ते खरं आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2016च्या आधारावर जे 2018 मध्ये मी चुकत नसेल तर त्या ठिकाणी जो कायदा झाला त्या आधारावर 15% लोकसंख्येच्या मराठा समाजाला 13% आरक्षण दिले. तो कायदा ज्या वेळेला वर हायकोर्टात गेला आपण त्या ठिकाणी जिंकलो. हायकोर्टामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय आपल्याला त्या पॉवर्स इनहरंट आहेत का? कोणाला आरक्षण 50%च्या वर द्यायच्या
इंदिरा साहनीच्या वर जाण्याची योग्य भूमिका आपली आहे का? आणि 102व्या घटना दुरुस्तीच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली अध्यक्ष महोदय. काल या सदनामध्ये मला वाटतं माननीय बाबांनीच याची चर्चा केली. आणि मुंबई उच्च न्यायालयाने अध्यक्ष महोदय जो निर्णय देवेंद्रजींच्या सरकारने केला त्याच्यावर निवाडा देताना बाबा 102व्या घटना दुरुस्तीमध्ये राज्यांचे अधिकार काढले गेलेत का याच्यावर स्पष्ट उत्तर मुंबई उच्च न्यायालयाने दिले, काढले गेले नाहीत. दिले गेले नाहीत. नसेल तर कॉपी तुमच्या बाजूच्यांना सरकवा, नसेल तर मी इथून सरकवतो. अध्यक्ष महोदय मी हायकोर्टाचं बोलतोय आणि तुम्ही जर तुमच्या भाषणामध्ये याचा खुलासा केला तर माझं ज्ञान वाढेल. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हीच भूमिका आहे. अध्यक्ष महोदय नानांनी जी भूमिका घेतली आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने काही निर्णय आले की त्याच्यावर टोकाटोकी करायची, त्या भूमिकेच्या आधारावर त्याच्यावर कुचेष्टा करण्याचा प्रयत्न करायचा. अरे बसून बोलू आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय ही भूमिका मराठा समाजाला मान्य नाही. आणि त्यामुळे तुमच्या भाषणाच्या वेळेला नाना तुम्ही बोला, पण जर ते 102 व घटना दुरुस्ती मुंबई उच्च न्यायालयाने योग्य म्हटली तर त्याच्यावर नाना आपण एकमत झालं पाहिजे. आपलं व्यक्तिगत मत काही असलं तरी मराठा समाजाच्या बाजूने तुम्ही राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या सगळ्यामध्ये जर मी म्हटलं तर ते चुकीचं न होणार, कारण रेकॉर्डवर आहे 3 वेळा वकील नसल्यामुळे कोर्टात पुढच्या तारख्या घ्याव्या लागल्या. हे नाना तुमच्या काळामध्ये 3 वेळा, एकदा नाही दोनदा नाही 3 वेळा. अध्यक्ष महोदय 1000 इंग्रजी पानांचे मराठी ट्रान्सलेशन केले नाही असं सर्वोच्च न्यायालय म्हणालं. 1000 पानांचं इंग्लिश ट्रान्सलेशन केलं असतं तर कदाचित सर्वोच्च न्यायालयात ज्याची भूमिका तुम्ही वारंवार उठून मांडताय ना, सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही तर तुमच्या काळात टिकलं नाही, ते जर इंग्रजी केलं असतं तर टिकलं असतं. 3 वेळा तारीख नसता घेतला तर टिकलं असतं. त्यामुळे अध्यक्ष महोदय सन्माननीय नानांच्या मनात मराठा आरक्षणाच्या बाबतीत काही भूमिका असो, आज त्यांना आमच्यावर राहावं लागेल आणि सदनाच्या बरोबर राहावं लागेल. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मला टोकाटोकी करून समाजाच्या आरक्षणाला नख लागू शकत नाही. तुमची ती इच्छा आहे का असं माझं मत. विरोधी पक्षनेते आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या पद्धतीने फडणवीस साहेबांच्या काळात 102व्या घटना दुरुस्तीच्या बाबतीत सुद्धा उच्च न्यायालयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी संरक्षण मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने जसं मगाशी सांगितलं ते 5 मे 2021 महाराष्ट्र सरकारचा निर्णय रद्द केला आणि त्याच्यामध्ये गायकवाड समितीच्या मागासलेपणावर टिप्पणी करताना आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन या विषयावर मत व्यक्त करताना अध्यक्ष महोदय न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी केली. अध्यक्ष महोदय इंदिरा साहनी केसच्या पुनर्विचाराची मागणी चुकीची ठरवली आणि 50% अधिक असू नये अशा पद्धतीची भूमिका ठरवली अध्यक्ष महोदय. आणि संविधानाच्या 102वी घटना दुरुस्तीची सुद्धा भूमिका वैध ठरवली आणि त्याच्यानंतर क्युरेटिव्ह पिटिशन वगैरे झालं, ते आता मी मांडत नाही. अध्यक्ष महोदय खरा प्रश्न आता इथे आहे की आज ज्या वेळेला समाज एका मोठ्या भूमिकेत आहे, वाट बघण्याची वर्ष 1980 जर धरली पहिली तर आज ती 20 आणि पुढची 23, 43 वर्ष वाट आम्ही पहिली. 43 वर्ष वाट पाहिल्यानंतर आज टिकणारं आरक्षण आपल्याला मिळायचं असेल तर इंदिरा साहनीच्या जजमेंट निवाड्याच्या अखत्यारीत राहून आपल्याला मिळणार आहे का त्याला बाजूला सारून सुद्धा आपल्याला मिळू शकतं. शासनाने यावरची भूमिका स्पष्ट करावी. अध्यक्ष महोदय आज ज्या पद्धतीच्या मागण्या त्या ठिकाणी करण्यात आल्या आहेत, क्रम सन्माननीय जरंगे पाटील यांनी त्या ठिकाणी केलेल्या ज्या मागण्या आहेत क्रमानुसारच चालणार आपण. त्या मागण्या ज्या आहेत अध्यक्ष महोदय त्याबद्दल अध्यक्ष महोदय या सदनामध्ये काही लोकांनी प्रश्न त्या ठिकाणी उल्लेख केला आणि अध्यक्ष महोदय मी त्या ठिकाणी ही गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करू इच्छितो की जरंगे पाटलाजींनी केलेल्या मागण्यांना आणि त्यांच्या आंदोलनाला आमचं समर्थन आहे. अध्यक्ष महोदय मराठा समाजाला बोलतो ना, मला बोलू द्या ना, सगळेच प्रश्न एका शब्दात उत्तरात घेऊ नका बच्चू कडू साहेब. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा म्हणून आहेत, कुणबी म्हणून मराठवाड्यात नोंद आहेत, त्यांना आरक्षण मिळालं आमचं समर्थनच आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय त्या बाबतीतली समिती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी नेमली. अध्यक्ष महोदय तेच काम यांच्या काळात सुद्धा होऊ शकलं असतं, पण आज जाऊ दे, तो विषय नाही, मी त्याच्यावर टिप्पणी करत नाही. बस करो काय. त्यामुळे अध्यक्ष महोदय
या मागण्या ज्या आहेत त्या मागण्याला मराठा कुणबी या नोंदी असतील त्याला समर्थन आहे. अध्यक्ष महोदय, बरोबरीने त्या मागण्यांचा कागद बघतो जरा, त्यामध्ये अध्यक्ष महोदय अन्य समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता हे मराठा समाजाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे की जरंगे पाटील यांनी केलेलं आंदोलन, त्याला मिळालेलं समर्थन महाराष्ट्रातल्या आमच्या मराठा समाजाचं हे नजरअंदाज करू शकत नाहीत. हे नजरअंदाज सरकारला करता येणार नाही, नजरअंदाज सरकार करत नाही. पण अध्यक्ष महोदय, त्याची कुचेष्टा पण होणं चालणार नाही हे आमचं मत आहे. अध्यक्ष महोदय, एक व्यक्ती आहे, एक आंदोलन करतोय, एक नेतृत्व करतोय, समाजाची भूमिका मांडतोय आणि त्या व्यक्तीला तो काही कुठल्या राजकीय पक्षाचा नाहीये माझ्या माहितीप्रमाणे, ते समाजाची भूमिका मांडतायत. अगदी उपोषणाला अन्न सत्याग्रह करून त्या ठिकाणी शेवटच्या टोकापर्यंत जाण्याची भूमिका त्यांनी घेतली केवळ समाजासाठी. पण जसं त्या काळामध्ये केलेल्या विध्वंसक आंदोलनाला आमचं समर्थन नाही, तसं जरांगे पाटील यांच्यावर टीका टिप्पणी आणि कुचेष्टा करण्यालाही समर्थन असूच शकत नाही ही माझी भूमिका अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण लोकशाहीमध्ये आपापली मतं मांडली पाहिजेत. होय, या बाबतीमध्ये वेगवेगळी मतं वेगवेगळ्या लोकांची नेत्यांची असू शकतील. जरंगे पाटलांनी सुद्धा आपली भूमिका मांडताना जशी अपेक्षा कोणाची असू शकेल की शब्दांचा नीट उपयोग केला पाहिजे, तर तसं त्यांच्यावर टीका करताना सुद्धा योग्य शब्दांचाच उपयोग केला पाहिजे असं माझं त्या ठिकाणी मत आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या प्रस्तावामध्ये विध्वंसक आंदोलन हे कधी मान्य होऊ शकत नाही. मराठा समाजाने केलेले इतके मोठे मोर्चे, हे जगामध्ये नोंद करणारे एवढे मोठे मोर्चे केलेत, त्यात कुठेही आवाजही निघाला नाही. तो मराठा समाज ठरवून किंवा मराठा समाजामुळे अशा पद्धतीचं आंदोलन होऊच शकत नाही असं आमचं मत आहे. पण तरी जो विध्वंस झाला, जे नुकसान झालं, तो आमदार असो का कोणी प्रायव्हेट व्यक्ती असो, याला सुद्धा थारा असता कामा नये. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होत असेल तर ती योग्यच आहे. अशा पद्धतीची सुद्धा अध्यक्ष महोदय ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, इंदिरा साहनीची केस आणि त्या ठिकाणी असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा, या दोन भूमिकांच्या आधारावर पुढचं आरक्षण टिकेल की नाही टिकेल, त्या आधारावर सरकारची भूमिका काय असेल हे आता समाज पाहू इच्छितो अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी व्यक्तिशः अशी मागणी आहे, भारतीय जनता पक्षाची अशी मागणी आहे की आम्हाला टिकणारं कायद्याच्या कचाट्यातलंच आरक्षण हवं आहे. आपण असा गैरसमज करू नये, कायद्यात बसणार. धन्यवाद. तो तुमच्याकडे बघितलं लक्षात आलं, कारण आज तुम्ही कचाट्यात सापडल्यात पृथ्वीराजजी आणि आमच्या विजय वडेट्टीवारांच्या, आणि त्यामुळे मी सुधारणा केली अध्यक्ष महोदय. आणि टिकणारं आरक्षण हे त्या ठिकाणी मिळालंच पाहिजे, कायद्याच्या कचाट्यात अडकलं नाही पाहिजे आणि ते टिकलं गेलं पाहिजे. नाना तुमची इच्छा किती विरोधातली असली तरी हे टिकणारच आरक्षण आम्ही मिळवणार. आणि म्हणून तुमच्या मनामध्ये किती प्रश्न आले की आरक्षण टिकलं गेलं नाही पाहिजे, तरी ते टिकलं पाहिजे या बाजूनेच भारतीय जनता पक्ष भूमिका घेईल. आणि म्हणून त्या पद्धतीच्या आरक्षणाला तुमचं समर्थन हवं ही आमची विनंती आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, इंदिरा साहनीच्या न्यायनिवाडामध्ये जर 50% वर आपण जाणार असू तर त्याला लागणारी एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आणि AAA टेस्ट हे सुद्धा आज शासन जे निर्णय घेईल, एकनाथ शिंदे साहेब आपण जो निर्णय घ्याल त्याला ते सुद्धा ऍप्लिकेबल आहे असं आमचं मत आहे. अध्यक्ष महोदय, मराठा समाजाला कुणबीचं सर्टिफिकेट देणं, ज्यांची नोंद असेल तेवढा पुरता, आणि त्यांना कुणबीमध्ये एका अर्थाने आरक्षण मिळणं हे सुद्धा न्यायालयामध्ये चॅलेंज केला जाणार नाही असं समाजाने समजू नये असंही आमचं मत आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि मग आरक्षण मिळालं पाहिजे. तर यामध्ये अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की जो एक निर्णय माननीय मोदीजींच्या सरकारने घेतला आणि ज्यामध्ये 10% EWS आर्थिक मागासलेपणावर जे आरक्षण मिळालं
त्या आधाराचा सुद्धा विचार आपल्याला सगळ्यांना आकडेवारी सहित करणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्या 10% आरक्षणापैकी जी माझी माहिती आहे अध्यक्ष महोदय, मला माननीय मंत्री महोदय करेक्ट करतील की त्यामधले 8-8.5% शिक्षणातलं आणि नोकऱ्यातलं सुद्धा त्या आरक्षणाचा उपभोग आमच्या मराठा समाजाला आज मिळतोय. अध्यक्ष महोदय, राज्य सरकारला जी कायदेशीर माहिती मी घेतली त्या आधारावर मी सांगू शकतो की एखादा नोटिफाईड क्लास जात नव्हे, ज्याला आपण पूर्वीच्या कायद्यामध्ये एससीबीसी केला तसे एससीबीसी पुन्हा करण्याची आवश्यकता आली तर कराच, एससीबीसीच्या आधारावर आरक्षण द्याच. पण आर्थिक मागासलेपणावर जर क्लास राज्याने निर्माण केला तर राज्य सरकार सुद्धा अधिकचं 10% आरक्षण देऊ शकतं, असा माझा समज ही माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, मग केंद्र सरकारच्या आरक्षणातलं 8-8.5% राज्य सरकार जे निर्माण करील किंवा केलं पाहिजे जी मागणी आहे, त्या आर्थिक मागासलेपणे किंवा आर्थिक क्लासच्या आधारावर, दुर्बलतेच्या आधारावर निर्माण केलेल्या 10%तलं मिळणारं आरक्षण, या आरक्षणावर मराठा समाजातल्या माझ्या मुलांना टिकणारं आरक्षण मिळेल का, माझा प्रश्न आहे. उत्तर सरकारने द्यावं, कारण ते टिकणारं आरक्षण असेल. आज या ठिकाणी रोहिणी आयोगाची चर्चा सुद्धा देशात चालू आहे. नाना, तुम्हाला माहिती आहे, आपण पार्लमेंटमध्ये जाऊन आलेला आहात की रोहिणी आयोगाचे रिपोर्ट जर ऍक्सेप्ट केला तर अ ब क ड त्या ओबीसी समाजातलं सुद्धा करावं लागेल अशी चर्चा आहे. आणि मग जर ते केलं गेलं असं आपण परिस्थिती उद्या झाली विजय भाऊ, तर त्या परिस्थितीमध्ये आज जे आपण मराठा समाजातल्या नोंदी कुणबीत असल्यामुळे त्यांना जर कुणबीत घातलं तर त्या अबकडमध्ये 4-5% दोन्ही नव्याने आलेले आणि जुने यातला प्रत्यक्ष फायदा कितीला मिळेल. आणि जर तसं झालं उद्याच्या परिस्थितीमध्ये तर कायदा असं सांगतो, ज्याला जातीच्या आधारावर मिळालं तो 10% असलेल्या आर्थिक दुर्बलतेच्या आधारावरच्या ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाला पात्र होत नाही. याचा अर्थ जे 15-16% आरक्षण, 12-13% आरक्षण ज्याची मागणी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून करतो, जे टिकणार हवं, ते जर आजच्या मागणीच्या नुसार जर आपण गेलो तर उद्या रोहिणी आयोगाच्या संमतीनंतर अ ब क ड मधल्या 4% कुठेतरी तो समाज आमचा येईल आणि मग त्याला 16% आणि ईडब्ल्यूएस मिळणारं आरक्षणापासून वंचित राहावं लागेल. त्यापेक्षा केंद्राचं 10% ईडब्ल्यूएस, राज्याचं 10% ईडब्ल्यूएस आणि यामध्ये दोन्हीमध्ये आतापर्यंतच्या असलेल्या अनुभवाच्या आधारावर मिळणारं तिथलं 8.5% आज चालू आहे, मिळतंय ते, आणि नवीन राज्याने जर केलं तर त्यातनं मिळणारं यातला टक्का हा जास्त असू शकेल का, शासनाने याच्यावरची भूमिका स्पष्ट करावी. किंबहुना कायदेशीर ते टिकणार आहे का, अशाबद्दलची सुद्धा एक सूचना जी आमची त्यावर त्या शासनाने त्या ठिकाणी मत दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्याला याचाही विचार करायला लागेल की तरी एससीबीसी करून आज शिंदे समितीच्या रेकमेंडेशनच्या आधारावर जर एससीबीसी नवीन करावा लागला क्लास आणि त्या आधारावर आरक्षण टिकणारं मिळणार असेल तर ते समाजाला हवं आहे. पण उद्याला रोहिणी आयोगानंतर काय होईल याबद्दलची भूमिका सुद्धा समोर येण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी आकडेवारी जी माझ्या समोर आहे ही सुद्धा काय सांगते आपल्या सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. एमबीबीएसची सरासरी गव्हर्नमेंटची आणि एडेड कॉलेजची मार्कांची यादी मी आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची घेतली. अध्यक्ष महोदय, काही लोक मराठा समाजाच्या आरक्षणाला असो, ओबीसीच्या आरक्षणाला असो किंवा त्या ठिकाणी एससी एसटीच्या आरक्षणाला असो, ते कधीच बदलू शकत नाही, जाऊच शकत नाही, ते संविधानिकच आहे, ते टिकलंच पाहिजे भूमिका आहे. पण त्याच्यावर आरोप करणारी लोक सांगतात की आमच्यावर खूप मोठा अन्याय होतो. मी कुठल्या वर्गाबद्दल बोलत नाही, पण अध्यक्ष महोदय, प्रत्यक्षातली आकडेवारी काय, आज एमबीबीएस मध्ये गव्हर्नमेंट आणि एडेड कॉलेज मधल्या प्रवेशामध्ये माझ्या शेड्यूल कास्ट मधल्या विद्यार्थ्याला ऍडमिशन 752 मार्काला म्हणजे 90.55% त्या ठिकाणी सुरुवात होते आणि ओपन मध्ये ती 98.61 ला होते, म्हणजे 6-7%चा फरक आहे. अध्यक्ष महोदय, तीच भूमिका एसटीच्या बाबतीत आहे, तीच भूमिका ओबीसीना सुद्धा 92.36 ला यादी सुरू होते, 77.36 ला संपते. ओपनला पण ती 98.61 ला सुरू होते, 77.64 ला संपते.
अध्यक्ष महोदय EWS मध्ये सुद्धा 92.36 ला सुरू होते आणि 77.64 ला संपते. अध्यक्ष महोदय, कधीतरी सरकारने ही आकडेवारी सुद्धा आम्हाला स्पष्ट करून सांगावी की नेमकं किती मार्कांचा फरक पडतोय विद्यार्थ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये. मग इंजिनिअरिंग असो, ते मेडिकल असो, ते UPSC असो, ते MPSC असो, आणि मग त्यातलाही गैरसमज किंवा समज हा सर्वदूर समाजासमोर, महाराष्ट्रासमोर आला पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, कुठल्याही पद्धतीचं राजकीय भाषण न करता अध्यक्ष महोदय शेवटचे 4 मुद्दे मी मांडतोय. टिकणारे आरक्षण द्यायचे तर ते ओबीसी समाजाला आरक्षणाला नख न लावता, त्रास न देता दिलं गेलं पाहिजे. 2 अध्यक्ष महोदय, हे आरक्षण, हे जे 2 न्यायालयाचे निवाडे आहेत, इंदिरा सहानी आणि सुप्रीम कोर्टाने आपल्या दिलेल्या आरक्षणाच्या कायद्यावर, त्या दोन्हींच्या निकषावर टिकणाऱ्या पद्धतीच्या कायद्याच्या आधारावर असलं पाहिजे अध्यक्ष महोदय. ही आमची दुसरी मागणी आहे अध्यक्ष महोदय. तिसरी मागणी अध्यक्ष महोदय, ज्यांचं कुणबी मराठा अशी नोंद आहे त्यांना तातडीने दिलं पाहिजे शिंदे समितीच्या रेकमेंडेशनच्या आधारावर अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारकडे मागणी करताना 102व्या घटना दुरुस्तीच्या आधारावर केंद्र सरकारने तर भूमिका स्पष्ट केली, न्यायालयासमोर ॲफिडेव्हिटही दिलं, क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये तो मुद्दाही आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, काही लोक त्या सदनामध्येही मागणी करतायत की आम्हाला त्या ठिकाणी असलेल्या नितीश कुमारांच्या सरकारने, बिहारच्या सरकारने केलेल्या मागणीच्या आधारावर द्या. जर बिहार सरकारला जर असेल तर महाराष्ट्र सरकारलाही तो अधिकार आहे, तो सगळ्या राज्यांनाही आहे. आणि त्यामुळे त्या अर्थाने आरक्षण टिकणारं गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, या सगळ्यामध्ये, या सगळ्या आरक्षणाला उद्या चॅलेंज होणार आहे आणि त्यातही टिकलं गेलं पाहिजे असंच आरक्षण हवं अध्यक्ष महोदय. छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन आपण त्या ठिकाणी आश्वासन दिलंय एकनाथ शिंदे साहेब, आपल्यावर आमचा पूर्ण भरोसा आहे. देवेंद्रजी तुमच्या मदतीला आहेत, अजितदादा तुमच्या मदतीला आहेत, हे सगळे सभागृह मदतीला आहे, समाज मदतीला आहे. आणि त्या आधारावर या पद्धतीचं आरक्षण, ज्यामध्ये 10% केंद्र सरकारचं EWS, 10% राज्य सरकारने करावं, या दोघांमध्ये मराठ्यांना प्राधान्य मिळावं आणि यामध्ये कायदेशीर टिकणारं आरक्षण द्यावं, अशा पद्धतीची त्या ठिकाणी मागणी करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.